यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की जाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से। हमने शांति पाई है यीशु के नाम से। हमने पाई है क्षमा मुक्ति शापों से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। हम ना डरेंगे यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम हम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से। यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। या आपण आपले नेत्र बंद करूया। आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानूया। त्याच्या कृपेमुळेच आपण इथे आहोत।
उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। जब मैं गुनाहों में डूबा हुआ था, उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। उस क्रूस पर मेरा नाम लिखा था। यीशु ने अपना खून बहाकर उस नाम को है मिटाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। अब है गुनाहों से क्या वास्ता, मसीह संग रहूं मैं सदा। अब है गुनाहों से क्या वास्ता, मसीह संग रहूं मैं सदा। मसीह संग रहूं मैं सदा। पिता के चरणों में जाता रहूं मैं अब ये ही दोबारा। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। उस क्रूस की क्या बात है जिसने है हमको बचाया। यीशु मसीह ने तेरे लिए मेरे लिए लहू बहाया। लहू बहाया। प्रार्थना करू। हे परमेश्वरा, तू थोर आणि कृपाळू आमचा परमेश्वर, आमचा देव तू आहेस। आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनामध्ये तू चालव। तुझ्या वचनाच्या प्रकाशात आम्हास तू राख। या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकाला तुझी शांती तू दे। ह्यासाठी की आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझे गौरव व्हावे। हे परमेश्वरा,
तुझा प्रकाश आमच्यावर तू पाड आणि आम्हाला तुझ्या वचनात तू प्रकाशित असं कर. हे परमेश्वरा, हा महिना तू आम्हाला दिलास. या मार्च महिन्यात तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकाबरोबर सदैव राहू दे. आमच्या जीवनात आम्ही तुला उंच करावं, त्यासाठी वचनाचा प्रकाश आमच्यावर तू दे. हे प्रभू, तुझ्या वचनाच्या प्रकाशात चालण्यासाठी तुझी कृपा दे. आम्हा प्रत्येकाला तुझ्या विश्वासामध्ये स्थिर असं कर. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकवित्या. आमेन. प्रियांनो, देवाची आम्ही स्तुती करूया की यावेळेस आम्ही त्याच्या पवित्र मंदिरामध्ये उपस्थित आहोत. हे परमेश्वरा, आज हे वचन ऐकत असताना आमच्या प्रत्येक बहीण भावाचा तू ताबा घे. प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण त्याच्या वचनात असावं. आम्ही प्रत्येक जण त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालावं. प्रियांनो, परमेश्वराचं जे पाचारण आहे आमच्यासाठी, त्या पाचारणा शोभे असं आम्ही चालावं. प्रियांनो, आम्ही अंधारामध्ये नाही, तर आम्ही वचनाच्या प्रकाशात, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालत असावं, चालत राहावं. प्रियांनो, स्तोत्र 37 आणि वचन 22 मध्ये आणि 23 मध्ये स्तोत्रकर्ता लिहितो की ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. ज्यांना त्याचा शाप लागेल त्याचा उच्छेद होईल. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. प्रियांनो, परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. प्रियांनो, 37 स्तोत्र आणि वचन 22 मध्ये ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. प्रियांनो, परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला आहे. परमेश्वरानं आम्हाला निवडलं आहे. परमेश्वरानं आम्हाला बोलावलं आहे. त्याने आम्हाला आशीर्वादित केला आहे. आम्ही आशीर्वादाची प्रजा झालो आहोत. प्रियांनो, जे आशीर्वाद परमेश्वराने अब्राहम, इसाक आणि याकोबाला दिले, इस्रायलाला दिले, ते आशीर्वाद आमच्यावर आले आहेत. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. प्रियांनो, परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला आहे, म्हणूनच आम्ही पृथ्वीवर जिवंत आहोत. परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. पृथ्वीवर परमेश्वराने आमच्यासाठी केवढी कृपा केली आहे, केवढे आशीर्वाद परमेश्वराने आमच्या जीवनात दिले आहेत. आम्ही ह्या जगामध्ये परमेश्वरापुढे आहोत.
प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये लिहितो की ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे पतन पावतील. प्रियांनो, 23व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता लिहितो की परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. प्रियांनो, परमेश्वरच आमची गती स्थिर कर. आम्हाला परमेश्वर स्थिर कर. आम्हाला परमेश्वर आशीर्वाद दे. आम्ही त्याच्या वचनामध्ये असावं, आम्ही त्याच्या वचनामध्ये वाढावं, अशी त्याची योजना आहे, अशी त्याची इच्छा आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे. आज परमेश्वरानं आम्हाला पाचारण केलं, बोलवलं आहे, राखलं आहे आणि सांभाळलं आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही त्याचे आभार मानावे, त्याची स्तुती करावी. प्रियांनो, दुसरा इतिहास याचा 16वा अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. या वचनामध्ये आम्ही मनन करत असताना परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. आम्ही त्याच्या वचनात असा, आम्ही त्याच्या वचनात असा, आम्ही स्वतःला त्याच्यामध्ये ठेवावं. परमेश्वराचे नेत्र आम्हाला पाहतात. प्रियांनो, आम्ही परमेश्वराशी त्याच्या वचनामध्ये, त्याच्या सेवेमध्ये आम्ही विश्वासू असावं, त्याच्या कार्यामध्ये आम्ही विश्वासू असावं. परमेश्वराचे आम्ही सदैव आभारी असावे, आभार मानत असावं. प्रियांनो, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. प्रियांनो, किती सुंदर हे वचन आहे. आज आम्ही देवाचे आभार मानूया, देवाची स्तुती करूया. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. आई आपल्या मुलावर प्रेम कर. परमेश्वर आमच्यावर प्रेम कर. त्याने आमची गती स्थिर केली. आम्ही पृथ्वीवर आहोत, आम्हाला त्याने आशीर्वाद दिला. आम्हाला त्याने खूप मोठी शांती प्राप्त करून आम्ही त्या शांतीमध्ये असा, आम्ही त्याच्या कृपेमध्ये वाढावं. प्रिय, आज ही एवढी मोठी शांती परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झाली आहे, म्हणून आम्ही त्याचे आभार मानावे. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना ह्या दिवसात आमचा पक्का निर्णय असावा, दृढ निर्णय असावा की आम्ही परमेश्वराच्या वचनात स्वतःला ठेवू. आम्ही त्याच्या आज्ञांचं पालन करू. प्रियांनो, शास्त्रपाठ आम्ही वाचू, प्रार्थना करू, मंडळीसाठी प्रार्थना करू, मंडळीतील आजारी लोकांसाठी आम्ही प्रार्थना करू. प्रियांनो, आम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनामध्ये ठेवलं पाहिजे. आज आपण देवाच्या वचनात मनन करत असताना याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 8 मध्ये याकोब लिहितो की तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा. तुम्हीही धीर धरा,
आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. प्रियांनो, इथं देवाचं वचन म्हणतं की तुम्ही स्थिर व्हा, धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. स्थिर व्हा. तुम्ही धीर धरा. तुम्ही तुमचं अंतःकरण प्रभूमध्ये स्थिर करा. आपलं अंतःकरण प्रभूमध्ये आपण स्थिर करावं. स्थिर करावं. परमेश्वरानं आम्हाला जे पाचारण केलं आहे, ख्रिस्ताची शांती आमच्या जीवनामध्ये असावी, आम्ही त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, आम्ही स्थिर व्हावं त्याच्या वचनात. आणि जेव्हा आम्ही त्याच्या वचनात स्वतःला स्थिर करतो, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. आणि याकोब इथं लिहितो, प्रेषित याकोब, की तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. प्रभू येणार आहे, त्याच्या आगमनाची वेळ आली आहे, असं या वचनामध्ये आपण वाचतो. याकोबाच्या पत्रामध्ये, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. तुम्ही एकमेकांशी कुरकुर करू नका, एकमेकांशी भांडण करू नका, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. प्रियांनो, बाकीच्या गोष्टीत आपल्याला वेळ मिळतो, पण प्रभूच्या गोष्टीत का वेळ नाही मिळत? प्रभूच्या गोष्टीबद्दल आम्ही प्रभूला महत्व का देत नाही? प्रभूच्या गोष्टीबद्दल आम्ही इतकं सिरियसली का घेत नाही? हा प्रभूशी खोटेपणा आहे, प्रभूशी लबाडी आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही लबाड बोलत नाही, आम्ही लबाडी करत नाही. ही लबाडी, चक्क लबाडी. जर तुम्ही रविवारी चर्चलाच येत नाही तर ही प्रभूशी लबाडी आहे. प्रभूने तुम्हाला एवढे आशीर्वाद दिले, ते मोजून पहा. प्रियांनो, प्रभूशी लबाडी करू नका. रविवार आपला प्रभूचा दिवस आहे. ह्या रविवारी आम्ही प्रभूची प्रार्थना करा, प्रभूच्या वचनामध्ये स्वतःला ठेवा. आज पुष्कळ लोक देवापासून दूर चालले, कारण त्यांनी देवाशी लबाडी केली. प्रियांनो, प्रेषित आणि प्रेषितांचं कार्य आपण प्रेषितांची कृत्यमध्ये वाचतो. प्रेषितांना जे सन्मान देत होते, एकत्रित राहत होते, एकत्र जेवत होते, एकत्रित सेवा करत होते. पण प्रियांनो, त्याच्यामध्ये लबाडी करणारे जे लोक होते, त्यांना प्रभूने शासन केले. प्रियांनो, कधी कधी जीवनामध्ये आपल्या कर्जाचं डोकर होतो, कर्जाचा सागर होतो, आपले पैशाचे काम वेळेवर होत नाही, पगार येत नाही, त्यावेळेस आपण खचतो. प्रियांनो, आपण खचायचं, आपण प्रभूकडे पाहत राहायचं. त्याने दाविदाद्वारे त्या गोलियतला चित केलं. तो परमेश्वर, देव, परमेश्वर आमचा यहोवा. प्रियांनो, जीवनामध्ये प्रभूने आम्हाला स्थिर केलेला आहे, हे पहिले आठवून घ्या. तुम्हाला आशीर्वाद दिला आहे पृथ्वीवर. तुमच्या बरोबर देव आहे.
तुम्ही प्रार्थना करा, प्रभू पुढे आपल्या लेकरांना ठेवा, प्रार्थना करा. तुम्हाला हिशोब विचारणार दे, आपले लेकर पुढे न्या, प्रभूला समर्पित करा. शमूएल बाळासारखं जसं तो मंदिरामध्ये वाढला, प्रार्थना केली, शमूएल बाळ प्रभूच्या वचनामध्ये वाढला. आपले लेकर प्रभू मध्ये वाढले पाहिजेत प्रियांनो, वाढले पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रभूच्या वचनामध्ये स्थिर व्हावं. प्रभूशी आम्ही लबाडी नाही करायची प्रियांनो. जर आतापर्यंत आपली लबाडी झाली तर आपण क्षमा मागून घ्या. मार्च महिन्याची सुरुवात परमेश्वरानं दिली आहे प्रियांनो. आज प्रभूच्या पुढे आपण उभं राहावं. जर देवाच्या मंदिरात येण्यासाठी आपण हायगाय करत असलो तर देव त्याच्या स्वर्गामध्ये आम्हाला कसा ठेवणार. म्हणून इथं तुम्ही जे काही बांधाल ते स्वर्गात बांधल्या जाईल. इथं जे कोणी तुम्ही ज्या कुणाला मोकळं कराल स्वर्गात मोकळं केलं जाईल. प्रियांनो, स्वर्गामध्ये जायचं आहे तर मंडळीची प्रार्थना पाहिजे. ख्रिस्त म्हणाला, मी दार आहे. स्वर्गीय राज्याचं दार प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशिवाय आम्हाला आत जाता येणार नाही. त्यानं नेमून दिलेलं हे प्रभू भोजन आम्ही घेतलंच पाहिजे. प्रभूशी लबाडी करू नका. तुम्ही प्रभू समोर जिवंत आहात. कारण उद्या तुम्ही नसणार, उद्या तुम्ही नसणार. पण तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे की मी जर उद्या इथं जगात नसेल तर मी प्रभू बरोबर सदैव त्याच्या बरोबर असेल. लबाडी आमच्यामधून दूर झाली पाहिजे. लबाडी आमच्यामधून दूर झाली पाहिजे. प्रभूच्या वचनात प्रभूने आपल्याला स्थिर केलेलं आहे. म्हणून आपण स्थिर व्हावं प्रियांनो, स्थिर व्हावं. हे सर्व काही आमच्या कुटुंबात दिसतं. पैसा, अडका, संपत्ती, जे काही खाणं पिण्याच्या गोष्टी ह्या आपल्यामुळे नाहीये, प्रभूमुळे. त्याचं स्मरण तुम्ही केलं का? त्याची आठवण तुम्ही केली का? या सगळ्या काही गोष्टी प्रभूनं दिल्या आहेत. इतकं सुंदर आपण जेवतो. हे जेवण कुठून प्राप्त झालं प्रियांनो? प्रभू पासून झालं. म्हणून प्रभूचे आपण सदैव ऋणी राहावे, आभार मानत असावं. म्हणून 9व्या वचनामध्ये याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 9, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर या विषयीचा कित्ता घ्या. कित्ता घ्या. बायबल मध्ये आपण वाचतो, एलिया विश्वासामध्ये स्थिर. एलिया विश्वासामध्ये स्थिर होता. सदैव परमेश्वराला उच्च करणारा एलिया त्याच्या सेवेच्या माध्यमातून त्याने देवाला आपल्या जीवनातून उच्च केले. त्याचा शिष्य एलियाचा शिष्य अलीशा गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून तो देखील तसाच झाला. आणि प्रियांनो, एका देशाचा सेनापती त्याच्याकडे आला. म्हणाला, मला कोण आहे, मी काय करू? त्याला समजलं माझ्याकडे येत आहे म्हणून. तरी तो उठून त्याला सामोरा गेला नाही. पहा, परमेश्वराचं वचन आपल्याला स्थिर करते. लोकांजवळ धनसंपत्ती असेल पण तुमच्या जवळ देव आहे. बापरे, तुमच्या जवळ देव आहे, परमेश्वर आहे. मग तुम्ही परमेश्वराशी लबाडी कराल तर परमेश्वर तुमच्या जवळ कसा राहील? अलीशा समोर उठून गेला नाही त्या सेनापतीचं स्वागत करायला. नाही,
परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर. म्हणे मला पोट झालं, मी काय करू? यार्देने जा आणि 7 वेळेस आंघोळ कर, डुबकी लाव. त्याला राग आला. म्हणाले सोने चांदीचे खाली माझ्या देशात आहे. हा कुठून सुद्धा आला नाही, माझं स्वागत केलं नाही. मी राजाचा सेनापती आहे. सोने चांदीच्या खाली माझ्याच देशात. माझ्या देशात मोठमोठाल्या नद्या आहेत. काय हा सांगतो, काय बोलतो? निंदा केली त्याने. काय केली? निंदा केली. ती सुद्धा अलिशाला माहित झालं, कारण तो देवा बरोबर होता. आमेन. प्रियांनो, त्याचे सेवक त्याला म्हणाले, सैन्य महाराज काय हरकत आहे? त्याने सांगितलं 7 वेळेस डुबकी लावा, आंघोळ कर, यार्देनेत आपण करू. म्हणाला नाही, माझ्या देशात त्या यार्देनेपेक्षा मोठ्या नद्या. असेच दिवस गेले. तो बरा नाही झाला. त्याच्या पत्नीनं त्याला म्हटलं की त्याने म्हटलं तर आपल्याला करायला काय हरकत? विश्वास बिलकुल नाही. विश्वास बिलकुल नाही. देवाच्या सेवकाला त्याने तुच्छ मान. का तर त्याला स्वागत केलं, त्याची विचारपूस केली नाही. आणि प्रियांनो, त्याने पत्नीच्या सांगण्यावरून गेला. त्याच्या हाताखालच्या सेवक लोकांच्या सांगण्यावरून तो गेला आणि मग यार्देनेमध्ये त्याने आंघोळ केली. 7व्यांदा त्याने डुबकी लावली. ऐका, त्याचं त्वचा लहान बाळासारखी झाली. लहान लेकराची त्वचा कशी असते? मऊ असते. आणि तो बरा झाला. इस्रायला देव आहे. इस्रायला देव आहे. मी बरा झालो. त्याच्या हाताखालचे सैन्य म्हणालं की महाराज, आम्ही तुम्हाला सांगत होतो तुम्ही करा. इस्रायला देव आहे. प्रियांनो, ज्या परमेश्वराच्या नावात, ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रभू भोजन घेता, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला पवित्र केलं. देवानं तुम्हाला पाचारण केलं, बोलवलं आहे, निवडलं आहे, ह्यासाठी की तुमच्याद्वारे त्याचे गौरव व्हावे. म्हणून तुम्ही आपल्या जीवनाच्या द्वारे देवाला सदैव उच्च करा. प्रियांनो, तो म्हणाला की इस्रायलामध्ये देव आहे. बापरे, काय चमत्कार, काय चमत्कार. पुन्हा तो सोने नाणे घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज, मी बरा झालो. ज्याच्याजवळ परमेश्वर आहे त्याला ह्या गोष्टीचं काय? पहा, तो तटस्थ आहे. अलिशा एलिया सारखाच तटस्थ आहे. उठून पुन्हा गेला नाही. झाले का बरे? या, बरा झाला, जा घरी. देवाचे आभार मान. जगिक गोष्टीत त्यांचं मन लागतं की हे जगातल्या सर्व गोष्टी नाहीशा होणार आहेत. जगातल्या सर्व गोष्टी नाहीशा होणार आहेत. जगी गोष्टी सगळ्या नाहीशा होणार. तुम्ही आहात देवाचे पवित्र जन. तुम्ही आहात. तो व्यक्ती बरा झाला. तुम्ही बरे झालेले आहात. तुम्ही प्रभूच्या विश्वासात स्वतःला ठेवा. प्रियांनो,
म्हणून इथं 10व्या वचनात याकोबाचे पत्र 5वा अध्याय वचन 10, बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर या विषयीचा कित्ता घ्या. कित्ता घ्या. जे संदेश ते बोलले त्याचा कित्ता घ्या. जा यार्देने 7 वेळेस जाऊन डुबकी लाव. आमेन. पहा, संदेश ते प्रभू सोबत राहिलेले लोक, अरे तुम्हाला त्यासाठी प्रभूने निवडलं आहे. तुम्ही जगामध्ये का बांधून ठेवता? मोकळं व्हा जगातून. प्रभूसाठी गुडघे टेका. प्रभूसाठी एकाग्र व्हा. एक चित्त व्हा. प्रार्थना करा. सोडून द्या बाकीच्या गोष्टी. कशाला काळजी करता कर्जाची? तुम्ही प्रभूला बरोबर देत आले ना इथपर्यंत. दशमांश देत आले, दान देत आले. तुमच्या कर्जाची काळजी नाही का? त्याला मार्ग काढणार. आठवायच्या. जसं घाबरलो ना आपण, तर कसं व्हायचं? देवाचं पाचारण आहे आपल्याला. देवाचं पाचारण आहे म्हणून आपण जिवंत. कर्ज झाले तर होऊ द्या. त्याला काळजी आहे. तुम्ही प्रभूचा दशमांश चोरला का? नाही चोर. बरोबर दिला. काम होणार. 100% काम होणार. तुम्ही प्रभूच्या गोष्टीला वेळ दिला, प्रभूचा दशमांश बरोबर दिला, तुमची तो आठवण करेल. तोच परमेश्वर आहे. तेल वाढवणार. तुमच्या घरातले पीठ, तांदूळ, तेल तोच आशीर्वादित करेल. मागच्या कधीची तरी गोष्ट आहे. थोडस पैसा यायला उशीर झाला होता आम्हाला आणि जवळजवळ 2 महिने होत आले. गॅस संपत आला होता. बाई म्हणाली, काय झालं ते तुमच्या पेमेंटचं? काय नाही, आले नाही. आपला गॅस पण संपला, इतर गोष्टी पण. तर प्रियांनो, मी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना. जवळजवळ 3 महिन्याच्या वर गॅस गेला. गेल्या वर्षीचे थोडेसे अडचण आले होते. तर तो गॅस संपलाच नाही. तो गॅस आणून ठेवला तरी संपला. माझे डोळे पाहणं. प्रभू तू किती काळजी घेतो समज. तुम्हाला असं वाटेल म्हणून मी सांगत नाही. माझे अनुभव खूप 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 काही. जे जे संदेश ते प्रभूच्या नावामध्ये त्यांनी दुःख सहन केले, त्याची आपण आठवण करा. इयोबाने कितीतरी सहन केले. इयोबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकलं आहे. कितीतरी सहन केले. पण परमेश्वर आमच्यावर ह्या गोष्टी येऊ देत नाही. आमचा सांभाळ करतो. म्हणून आपण पुढे जात असताना 11वं वचन, पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आम्ही धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्या विषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून येईल. प्रभू कसा आहे? कनवाळू आणि दयाळू. इयोबाचा धीर, इयोबाचा तो विश्वास. प्रभू फार कनवाळू आणि दयाळू आहे हे तुम्हाला दिसून येईल. माझ्या बंधू 12व्या वचनात याकोब लिहितो, मुख्यतः शपथ वाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्हाला होय म्हणायचे तर होय म्हणा, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. आमेन. शपथ वाहू नका. नका वाहू शपथ.
असं देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. पहिले करिंथरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. तुम्ही काय आहात? देवाचे शेत आणि देवाची इमारत असे आहात. तुम्ही देवाचे शेत आहात. तुम्ही देवाची इमारत आहात. तुम्ही त्या देवामध्ये, प्रभूमध्ये बांधल्या गेल्या आहात. ती विश्वासाची इमारत तयार झाली. तुम्ही ज्या प्रभू ख्रिस्ताच्या नावात बांधले गेले विश्वासात, ही इमारत तयार झाली. तुम्ही देवाचे शेत आहात. किती सुंदर. तुम्ही प्रभूमध्ये बांधले गेले आहात विश्वासात. म्हणून तुम्ही चर्च मध्ये दर आठवडी असावं. पुढे जात असताना इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 7. देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, तेने करून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. ख्रिस्ताने प्रेषित पाऊलाला निवडले आणि प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, तेने करूनच मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. सुवार्तेचा सेवक झाला. ही सुवार्ता म्हणजेच ख्रिस्ताची सुवार्ता आहे. ख्रिस्त जगामध्ये मानव बनून आला. ख्रिस्त जगातल्या लोकांसाठी त्याने वधस्तंभावर प्राण दिला आणि 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठला. ही सुवार्ता सांगण्याचा तो सेवक झाला. आणि पुन्हा 8व्या वचनामध्ये, मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी. परराष्ट्रीयांना सांगावी. इस्रायल देशाच्या जवळ इतर देश आहेत. इतरांना सांगण्यासाठी प्रेषित पावलाचा उपयोग प्रभूने केला. आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्यांची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. पुन्हा वाचू. आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्यांची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. ख्रिस्ताची सुवार्ता आम्हाला प्राप्त झाली. आमचं तारण झालं. आम्ही इतरांनाही ही सुवार्ता सांगावी. प्रेषित पाऊल स्वतःला सुवार्तेचा सेवक देवाचे आशीर्वाद यामुळे आपल्या जीवनात येतात. सुवार्ता आपण द्यावी इतरांना आणि देवाला आम्ही आपल्या जीवनामध्ये उंच करावं. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 4 मध्ये सत्प्रेषित पाऊल लिहितो, कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचं कार्य एकच नाही.
आमच्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत. हात, पाय, कान, नाक, तोंड, दात. प्रियांनो, वेगळं वेगळं काम. प्रेषित पाऊल तेच सांगतो की जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचं कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकाचे अवयव असे आहोत. एकमेकांचे काय आहोत आपण? अवयव आहोत. म्हणून आपण मंडळीत एकत्रित प्रार्थनेला यावं. ज्यावेळेस इतरांच्या घरी प्रार्थना असते त्यावेळेस आपण गेलं पाहिजे. प्रियांनो, आपण जर मंडळीत सहभागी होत नाही तर आपण कसं ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये चालणार? म्हणून आपण ख्रिस्ताच्या प्रकाशात चालत असतो पाहिजे. त्याच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे आणि त्याच्या वचनाच्या कुंपणात आपण वाढत असतो पाहिजे. प्रियांनो, स्तोत्र 37 आणि वचन 22 मध्ये स्तोत्र करता लिहितो की ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. देव ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. प्रार्थना. हे परमेश्वरा, आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित कर. तुझ्या वचनात चालण्यासाठी प्रत्येकाला शक्ती दे. प्रभू, आज ह्या वचनाद्वारे तू बोललास, आम्ही तुझे उपकार मानतो. हा मार्च महिना प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. प्रत्येका बरोबर राहा आणि तुझ्या कृपेत जा. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकते.